नमस्कार सर्वांना, आजच्या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. ताईच्या घरी आलेली आहे. त्या दिवशी बारामतीला गेले तेव्हा बारामतीवरून येता मग इथं घरी आले. ताईची पूजा नाही का छान दिसते, ती मी बघत होते आता. किती छान दिसते बघा. ताईच्या तिकडून मी आईच्या घरी आत्ता आले. इथं आई बसली, आईचा स्वयंपाक चालला होता. आईला म्हणले एक व्हिडिओ काढूया, म्हणजे मी जाते आहे का नाही, मग तुम्हाला सगळ्यांना बघायला भेटेल. मग मी इथं आले, आईकडे आले. आईला बसवले इथं माझ्यापाशी एक व्हिडिओ काढायला. म्हणलं काढ. मग मी जाणार आहे आता घरी, माझ्या केस नंदला नाही का म्हणून. तर पहिल्यापासून काय आपण लक्ष दिलं नाही त्याचं. बायका किती बालवाडीत भात शिजवायला आहे, त्या काय करायला आहे, त्या कामं करतात ना. सासूच्या जीवावर बसायचं. आईचं म्हणणं एवढे शिक्षण झालेलं आहे तर कशाला घरात बसायचं. मग आई म्हणते खुरपायला जायचं, काय का व्हायना कम, म्हणजे तिच्या परीने ती सांगण्याचा प्रयत्न करते. ते मी आपल्या घेते लक्षात. माझ्या परीनं माझं पण चाललेलं आहे, खुटू काय ना काय का व्हायना करते. तिच्या जागेवर ती बरोबर आहे का नाही? हा नाही, खुरपाय म्हणजे काय, खुरपाय शेतात गवत काढाय म्हणजे 300 रुपये हजेरी झाली आहे. घड्याळाकडे बघायचं सारखं. आणि ही लगेच बायकांचा टाईम जातो या. आता परमेंट कामाची गेलं वारं. आता वारं गेलं. त्यावेळेस काय किती पोलीस होती, जी उंची होती पोलीसमध्ये भरती. आपण कुठं लक्ष दिलं नाही, कुठं काय. कुणावर भरोसा कधी ठेवू नाही. आपल्या स्वतःची तयारी पाहिजे. कसे आमच्या आहे किती स्ट्रॉंग आहे. आता एवढं वय झालं तरी अजून पण म्हणजे निर्भीड आणि स्वतःच्या पायावर उभं राहायचं असं तिचं म्हणणं आहे. आपल्याला कोणाला 1 रुपया मागता नाही आला पाहिजे. आणि पुन्हा म्हणजे आपल्याला कोणाच्या दारातच जाता नाही लागत. जसं आहे तसं चटणी वगैरे खाऊन आपलं पण असावं असं तिचं म्हणणं पडतं. है ना, स्वतःच्या तयार पाहिजे आपण कष्टाने, लोकांच्या जीव नाही. पोट भरलं. दावा माझा किती वर्ष चाललेला. 4 लाख माझं पैसे गेलं वकिलाला. आणि पेन्शन झाली 2050 रुपये. मला आणून टाकलं की पोरगी आली ती आपल्या गुड्डीवाले. आजी आत्ताची आत्ता ही गोळी खाल्लीच पाहिजे तुम्ही बरं का. कुठं? तिथं सातारमध्ये दवाखान्यात. तर आता ऑपरेशन हे झाले आणून टाकले मला. तर कांचन म्हणते नवं आमची म्हणजे विनंती. अगं बाई जागा माझी बहिणीचा गं मित्रा स्वभाव होई. आता मित्रा स्वभाव तर ऑपरेशन करून झाले. देवाला धन्यवाद. ऑपरेशन करून मला आणली टाकली. पुरगी आली गुडीवाली. आजी आताची आता तुम्ही गोळी खाली. तर त्या पुरी लागली. पुरी कशाला आलीच बघ, तुला घाबरत होतीच बघ. म्हणजे आईच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं त्यावेळेला ते आता नर्स पोरी असतात तिथं. त्या म्हणल्या आजीला लई भीती वाटते तुला, तू कशाला आले. तर पुरी मजत बोलले. आईला लई भीती वाटत होती ना, म्हणून ती आई सांगते दवाखान्यातले तिच्या डोळ्यात ऑपरेशन झालं होतं, लेन्स टाकले होते, तिला त्रास होत होता, जरा मोतीबिंद झाला होता. आता छान आहे. आता छान दिसतंय का तुला? चांगलं दिसतंय. पण ते त्रास जरा काय डोळ्याने, पण ते करायचंय, जायचंय परत जायचंय आता. जायचे जरा 8 तरी संपल्यावर ना. डोळ्यांना म्हणजे कुठं जाऊ नको, जिथं आपलं ऑपरेशन झाले तिथंच जायचं. बर ठीक आहे मंडळी. म्हटलं आई सगळ्यांना दाखवावी, आईचं बोलणं करून द्यावं सगळ्यांशी नाही का, म्हणून हे केलं होतं मी. हा ब्लॉग काढला होता म्हणून मी हा ब्लॉग काढला. तर सगळ्यांनी बघितलं आणि हा माझा पहिला ब्लॉग आहे जो आई बरोबर आहे. तर सगळ्यांनी सपोर्ट करा. खूप तुमच्या सपोर्टची मला गरज आहे. आणि सगळ्यांनी लाईक करा आणि माझे व्ह्यूज वाढवा. खूप सारे धन्यवाद.